वाह, काय दिसते भन्नाट. जेवणात जर अशी मस्त तडक्यावाली खमंग कढी मिळाली तर एकाच ठिकाणी 2 पोळ्या तर तुम्ही नक्कीच जास्त खाल. तर नमस्कार मंडळी, मी आहे स्वाती. स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. कढी बनवतोय तर त्यासाठी ताक घेतलंय अर्धा लिटर, त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन घातलंय. बेसन म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ. छान असं मिक्स करून घ्या. रवीने करा किंवा मिक्सरच्या साहाय्याने करा. बाजूला ठेवून दिलं. एक वाटण तयार करूयात. हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि जिरं घालायचं. कोथिंबीर असते ना, त्याच्या ह्या काड्या घ्यायच्या, म्हणजे देठं घ्यायची बघा. या देठांमध्ये खूप छान अशी चव असते. कढीपत्ता असल्यास तो घेतला तरीही चालेल. आता हे सर्व जिन्नस पाणी न घालता वाटून घेऊयात. मस्त अशी पेस्ट बनवून झाली आहे बघा. गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये घातलंय तेल. आता कढीमध्ये सुरुवातीला जास्त तेल नाही घालायचं. तेल गरम झालं की हिंग जरूर घाला. कढीमध्ये हिंगाची फोडणी अप्रतिम लागते. मोहरी घातली, मोहरीला छान असं तडतडू द्यायचं. जिरं घातलं नाही, कारण या वाटणामध्ये जिरं घातलं होतं म्हणून. जे वाटण तयार करून घेतलं त्यातील 2-3 चमचे किंवा आपल्या चवीनुसार, ही मिरची किती तिखट आहे त्यानुसार हे वाटण घालावं. कढीपत्त्याची पानं घातली, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हळद घालायची बघा. याच्यामध्ये लाल तिखट घालायचं नाही, कारण हिरवी मिरची घातलेली आहे. आणि तशी कढी ही लाल तिखटापेक्षा हिरव्या मिरचीची दिसायला सुंदर दिसते, कारण त्याला रंग असा छान पिवळसर येतो हळदीचा. म्हणून कधीही कढी बनवताना हिरव्या मिरचीचाच वापर करा. बेसन मिक्स केलेलं ताक घातलं. वरतून गरम पाणी घातलेलं आहे. गरम पाणीच घाला, जेणेकरून कढी लवकर शिजते, त्याची चव अप्रतिम येते. मस्त आता मिक्स करून घेऊयात. याची चव वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा साखर घालते. घालत नसाल तर एकदा जरूर घालून बघा, चव तुमच्या लक्षात येईल. आणि हो, साखर घातलेली कढी आवडली तर कमेंट करायला विसरू नका. कढीला छान उकळी येत आहे, तोवर आपण एक तडका बनवून घेऊयात. तर तडका पॅनमध्ये तूप घातलेला आहे. कढीला तुपाची जेव्हा फोडणी बसते ना, हा जो तडका बसते ना, तेव्हा वाह, त्याची लज्जत काही गुणांनी वाढते. तूप गरम झालं की हिंग घातलाय, जिरं घातलंय, मोहरी घातली आणि हे दोन्ही छान असं फुललं की मग याच्यामध्ये 3 सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत. कढीपत्त्याची काही पानं घालू शकता. आता तुम्हाला जर या स्टेजला इथे लसूणच्या पाकळ्या घालायच्या असतील, म्हणजे लसूण बारीक कट करून, तर तुम्ही घालू शकता. बारीक कट करून घाला, छान लागतं. जेव्हा कढी पिताना दाताखाली येतो तेव्हा मस्त लागतं. आता तडका हा गेलाय आपल्या कढीवरती. वाव, काय खमंग फोडणी बसली तडक्याची. मस्तच. पटकन झाकण ठेवा, कारण तुपाची फोडणी आहे. त्याचा जो फ्लेवर आहे, जो सुगंध आहे, तो छान कढीमध्ये उतरला पाहिजे. आता 2 मिनिटानंतर आपण कोथिंबीर घातली आणि कढी इथे सर्व करायला तयार झालेली आहे. कढी बघू शकता काय अप्रतिम झाली. तुपाचा तडका घालून कढी एकदा नक्की बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा.